सहज एखादी बाई पुरुषाशी बसतो, का काय बोल, तुला काही दुसरं दिसतच नाही का? हां, काही कुठे काही दुसरं तुझ्या डोक्यात दुसरं नाहीच आहे? हां, कशाला विकृत नजर पाहिजे? हां, अरे दोन भेटले ठीक आहे, कोणाची गुरुभगिनी असेल, कोणी वारकरी असेल, कोणी वारीत असतील, काय बरं आहे का? हो ते बघितलं का 5 मिनटं बोलत उभं राहिले होते. आता तुझ्या काय गेलं वाच? 5 मिनटं बोलो नाही तर 10 मिनटं बोलो, तिचा नवरा बोलत नाही, तुला का उठा ठेवी? कुंकवाची ठेवा ठेवीन बोडका देवी कशाला? माझं कडवं नाही, तुकाराम महाराजांचा गाथा काढून बघा. उगीच कुंकवाची ठेवा आपल्याला लावायचं नाही, कुंकवाची ठेवा ठेवी कशाला करते? तसं नीट लक्षात घ्या. अमृतानुभव ऐकतो आपण, तुम्ही एक लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा जीवनाकडे. हेच अमृतानुभवाच्या तत्त्वज्ञानाचं सार आहे. प्रत्येकाकडे बघताना हा चुकीचा आहे, वाईट आहे, खोटा आहे, लबाड आहे ही दृष्टीच ठेवू नये. कुठेही असू दे, अलग चांगल्यापणाने बघावं. चांगल्यापणाने बघत जाल तर सगळी चांगली फळं पत्रात येतील. सुंदर बघावं, आवडीने प्रेमाने बघावं. त्याला लबाडी वागवायचं असेल तर वागू दे, पण आपण बघताना चांगलं बघावं. हा जीवनाचा अप्रोच आहे. मग बायका जरा पावडर बिवडर लावतात, नीटनेटकं करतात, काय अगदी चेहरा घामदेला झाला आहे बाहेर जाताना करतात. आपण काय बघतो, कुठे वाढली वेळली आहे का? बाहेर जायचं उगीच वाढली आहे बरं का, जरा नीटनेटकं चेहरा. हा नीट एरवी काय आहे ते आहेच ना. आरशात बघितलं नाही तर आहे ते आहेच आहे. आरसा न पाहता मुख स्वय सन्मुख विन्मुख तेवी नसो आणि सुखा सुख सुख जिजे. तेव्हा त्याला सुख नाही, असुख नाही, आहे ते सुखरूप आहे. सर्व सिद्धांताच्या उदरी सांडोनी निद सूर्या, आपुल्या हातात सूर्य आपणची जाऊ. काय सुंदर लिहितात बघा. जे निजस्वरूप आहे त्याचं वर्णन निरनिराळ्याने निरनिराळ्या पद्धतीने केलं. हे बघा, शेवटी काय आहे, ज्याचा जसा अँगल तसं दृष्टी. कोणी माया म्हणतो, कोणी अमकं म्हणतो, तुम्ही कोण म्हणतं, ज्याची त्याची जशी दृष्टी असेल. आत्मवस्तू शेवटी कशी आहे तशी आहेच. सर्व सिद्धांच्या उजरिया सांडोनिया निध सूर्या, आपुल्या हाता चोर. अहो ती आपल्या हातूनच आपल्याला चोरून राहिली आहे. याच्याकरता एक बोलता बोलता मला ओवी आठवली. ज्ञानेश्वरी 14व्या अध्यायाची गुरुस्तुती आहे. जे आपण पे चोरी की पुढिलांची दृष्टी चोरी जे, हा दृष्टी बंद निपजे परी नवल लाघव तुझे. जे आपण पे चोरी, आपल्या ठिकाणीच आपण पे चोरून राहिलेली सत्ता आहे. इथे तसंच आहे ना, आपल्या ठिकाणी इथून तिथून नखोणी केशवरी तोच आहे. पण इथे असून सुद्धा चोरून राहिल्या कारणाने तुम्हाला मरेतोपर्यंत वाटत नाही की तो आहे. कसा राहिला इथे आहे ना, चोरून राहिला आहे ना. हो, नास्तिकसुद्धा म्हणतात त्याच्या आधाराने देव नाही. बोलण्याची शक्ती कोणाची? त्याची. वाणी कोणाची? त्याची. बोलोय तो कोण? तो. हा म्हणतोय काय देव नाही. मी म्हटलं हा असं का करतोय? मला म्हणला नाही का म्हणतोय? म्हटलं हा सत्य असं आहे, चोरून राहतोय. याला जनावेही लागते पकडायला. धरीला याला संतच लागतायत. संत त्याला बरोबर पकडून आणतात, बाकीच्याला तो कोणाला सापडत नाही. हागे बाई कोणाशी काय आवरे ना, यशोदे बाळ तुझा ताना, कुठवर सोसू धिंगाणा. बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ दिसते गोजिरवाणे गे. हा तुझा इतका खट्याळ आहे, सगळ्यात चोरून राहायला जवळ आहे, पण कोणाला कधी वाटत नाही आहे म्हणून. की पुढिलांची दृष्टी चोरीची दृष्टी बंद. ही पंजाबी विद्या आहे ना जादू टोण्याची. ते काय करतात? फक्त दृष्टी बंद करतात, दुसरं काही करत नाहीत, काही करतच नाहीत. चाल 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 काले कलकत्ते वाली ब्रह्म की काली, उल्टे हाथ बजाए टाली. चाल 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 चाल. आपण अशी येण्यासारखं करत असतो.
काय काली कलकत्तेवाली ब्रह्म की काली उलटे हात बजाय टाली, क्या बात आहे मालूम ही नाही, नजर बंद. तसं सत्तेने तुमची नजर बंद केली आहे, त्यामुळे सत्ता असून दिसत नाही. मग गुरु गारोडी आला धावनी. असा गारुडी आला, आल्याबरोबर ते म्हणले आता तुला मी उलटा डाव करतो. उलटा डाव केल्यावर ते गप्प बसलं. असं संतांनी दाखवलं. म्हणून संताचे संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंथे. संतांच्या संगतीमध्ये श्रीपती आकलन होतो, नाही तर हा असा चोरून राहिलेला आहे. पुढिलांची दृष्टी चोरीजे, दृष्टी बंद निपजे, परी नवल लाघव तुझे जे आपण पे चोरी. कसा आवाज येतो इथे? हां बघा तुम्ही, एक तुमच्या नाही लक्षात आलं, इथे कुठे दिसते का तुम्हाला कनेक्शन? याला कनेक्शन आहे, हे सगळे कनेक्शन आहे. कनेक्शन आहे म्हणून इथे सुद्धा ते बटन आहे. कधी कधी माझ्या हातून दाबतं, मग मलाच वाटतं हे का झालं, मग तो कोणतरी सांगतो इथलं बटन बंद आहे. कनेक्शन आहे. काय प्रत्येकाला कनेक्शन आहे. मला सांगा, तुम्हाला कोणत्या जनरेटरमधून कनेक्शन दिलं आहे? हां बरं, तुमच्या इथे काय बॅटरी तरी बसवली आहे का कुठे? किती बॅटरी रिचार्ज होते ना तुम्ही पुन्हा? हां नाही, कुठं आहे दाखवा की मला, कुठे काय बसवलं दाखवा ना. हां न करता सगळं चालू आहे? सगळं चालू आहे का नाही? व्यवस्थित चालू आहे? सकाळी उठताय, खाताय, पिताय, बसताय, शिव्या देताय, राम राम म्हणता सुद्धा. इथे राम राम म्हणलं आणि काहीतरी कोणा अरे का कार्ट्याला म्हणव तर तोंड थोबड बंद कर तुझं, हाडू का तुला? राम 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 चालूच आहे. हां बघ कुठे बसलाय तो, कशी गंमत आहे. हां पुढिलांची दृष्टी स्वरूपी पूर्वपक्षी नाही ते ती सिद्धांत येईल काय. वा, आता सिद्धांत आपण जे ठाई ते नव्हे. स्वरूपाच्या ठिकाणी पूर्वपक्षच नाही, पूर्वपक्षच नाही तर त्याचं उत्तर, त्याला सिद्धांताची गरज काय? पूर्वपक्ष असेल तर सिद्धांत करायचा. हे सिद्धच आहे, सिद्ध आहे, त्याच्याबद्दल सिद्धांत करण्याची गरज काय? सिद्ध पुरुष काय कधी फिरत नाही मी सिद्ध आहे म्हणून. तो पुरुष आहे, सिद्धच आहे. माझं बोलणं कळलं का? तो पुरुष आहे, सिद्धच आहे. एक गमतीची गोष्ट सांगतो, आमच्या घरात घडलेली. माणसं विचित्र असतात, विचित्र माणसाला विचित्र उत्तर द्यावं लागतं. आमचे सद्गुरू दादा महाराज, त्यांना भेटायला एक व्यक्ती आली. नमस्कार म्हणाले. आपण दादा महाराज? म्हणलं काय? म्हणले आपली ज्ञानेश्वरी वगैरे मी ऐकली, फार छान आहे, तेवढ्या सर्टिफिकेटची बाकी होती. कारण यांनी म्हटल्याशिवाय ती ज्ञानेश्वरी चांगली नव्हती. कळलं का तुम्हाला? हां प्रेमाने म्हणणं निराळं आणि एखादा शेरा मारण्यासारखं बोलणं निराळं. फार शनशिरा. काय म्हणाले दादा महाराज, तुम्ही सिद्ध पुरुष आहात का? ते म्हणले मला 3 मुलगे आहेत, 1 मुलगी आहे, त्या अर्थी पुरुष आहे, सिद्धच आहे. धोबी पछाड करून आपटून टाकला. खलास. पुढे म्हणाले काय सिद्ध पुरुष डोक्याला पाठी लावून फिरतो का? हां काय प्रश्न विचारता म्हणाले. हां नाही म्हणजे तुम्ही परीक्षा बघायला येता का, ज्ञानेश्वरी ऐकायला येता का, आनंद भोगायला येता का, सर्टिफिकेट द्यायला येता? काय सिद्ध? सिद्ध पुरुष कधी सांगत नाही. मग एक दिवस तिने सांगितलं जरा बाजारात जाऊन ह्या एवढ्या एवढ्या वस्तू घेऊन या. अगं म्हणलं मी बाजारात गेलो, मी एकटा गेलो, मी जर हरवलो तर, मी हरवलो तर. जाऊ दे, तिने कपाळावर हात मारून घेतला. कसा का होईना, कुंकवाला तरी धणी आहे, असू द्या म्हणले, कसा का होईना, पण असं आहे. ठीक आहे, आपण कुठेतरी कुजत पडलो होतो, हिच्यामुळे चांगल्या घरात राहतोय, जेवाय खायची चिंता नाही, कपड्याला जाऊ द्या, असू द्या, काहीतरी प्लस मायनस असतंच. पण त्या दिवशी हातावर खाली कोण नव्हतं, बरंही तिला नव्हतं. जरा म्हणली एवढी घेऊन यावं. हा म्हणलं मी हरवलो तर.
तू माझ्याबरोबर चल. ते म्हणलं हे बघा मला तर खरंच बरं वाटत नाही, नाही तर मी आले असते. हरवलं तर बघ म्हणले असं करा, मी तुमच्या पायाला दोरा बांधते. आणि इथे मांडीला त्यांनी दोरा बांधला. सगळं दोऱ्याकडे बघायचं. दोऱ्याकडे बघितलं मी तुम्हाला कळेल मी हरवलं नाही म्हणून. झालं मग तो रस्त्याने निघाला. निघाल्यावर त्यांनी रस्त्यात थांबवून असं वर धोतर करून बघावं. हाय हाय. मग झालं ते बरंच बाजार फिरलं, त्या वस्तू जमा केल्या. एवढ्यात काय झालं, आता तो दोरा तिथला खाली सरकला. चालून चालून ढिला झाला, ते सरकलं खाली. आणि झालं की ते बघितलं नाही, ते ओरडू लागलं मी हरवलो, मी हरवलो, मी हरवलो. हां, तसं सुख म्हणतंय मला सुख सापडलं सापडलं. अरे गेलं होतं कुठे? मी हरवलो, मी हरवलो ओरडू लागला. आला का लक्षात? आणि मग सगळी आजूबाजूला माणसं जमली. अहो तुम्ही असं काय करताय? म्हटलं मी हरवलं. मग दुसरा म्हणला कसं काय काय हरवला? म्हणला माझ्या बायकोनी काळा दोरा बांधला होता आणि ती म्हणली त्याच्याकडे बघितलं म्हणजे तुम्ही हरवलं नाही. मग त्यांनी बघितलं तर खाली होता वर. ते म्हणलं मोठाचा ओळखला, ते चटकन वर केला. कुठे हरवला? म्हटलं बरं झालं सापडलो. तुम्ही त्याला हसू नका. पुढचं सांगू का? तुमची आमची अवस्था अशीच आहे. संतांच्या ओवीचा दोरा सापडतो म्हणून आपण सापडलो, नाही तो कशाची आवरलेलं माणसं. काय त्याला हसायची गरज काय? तुमची ना आमची अवस्था हे काय का काय? भरल्या बाजारात हरवलेलंच आहोत. काय कोणीतरी भेटला, तो वर बरोबर सरकवला, तो बघतो हा म्हटला सापडलो 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 सापडलो. मग घरी बायकोला गेला, म्हणला काय तुला सांगू मी हरवलो तो सापडलो. बरं झालं. ती म्हणले मला एक 5 रुपये दे, पुढची कथा आणखीन. मग बाजारात गेला, त्याने एवढे पेढे घेतले आणि सगळ्या दुकान नमस्कार मी सापडलो बरं का, नमस्कार मी सापडलो बरं का, नमस्कार. माणसं म्हणली पहिल्यापेक्षा बिघडलं. मगाशी हरवलं म्हणत होता, आता सापडलं म्हणतोय, पहिल्यापेक्षा बिघडलं. तसं दुःखरूप आहे हे म्हणणं चुकीचं आहे, तसं सुखरूप आहे हे म्हणणंही हे दोन्हीही फोल आहे. तसं अज्ञान म्हणणं हेही फोल आहे, ज्ञान म्हणणं हेही फोल आहे. म्हणून सुख म्हणणं हेही फोल आहे, दुःख म्हणणं हेही फोल आहे, चिद म्हणणं हेही फोल आहे, जड म्हणणं हेही फोल आहे, असद म्हणणं हेही फोल आहे, सद म्हणणं हेही फोल आहे. सद असदाच्या पलीकडे जी तीत वस्तू ज्ञान मात्र. काय म्हणतात? काय आहे? ज्ञान मात्र. म्हणून आरशात पाहिल्यानंतर मी तिथे आलो. आरशात पाहिल्यावर बायकोला म्हटलं काय मी सुंदर आहे ग? ती म्हणली पहिल्यापासूनच आहे. काय आरशात पाहिल्यानंतर आपण सुंदर होतो का? नाही. आरशात हे उलट सांगू का जरा, आरशात पाहिल्यानंतर सुंदर होतो नाही, कुठे दोष असेल ते दिसतो. आपण ठेवलेली आपल्या खिशातली वस्तू आपल्याला सापडत नाही. बायको म्हणते काय झालं? अगं मगाशी ते मी ते तो आणि ती वस्तू मोठी असल्यानंतर काही प्रश्न आहे. अगं तो मगाशी तो खडा दिला होता, तो मी असा ठेवला होता. तुमचं असंच असतं. असं नाही बोलली तर ती बायकोच नाही. बायका नेहमी नवऱ्याला टोचायचा चान्स बघत असतात. नाही म्हणा. काय हिंमत आहे तुमची नाही म्हणायची? तुम्ही वाटच बघताय केव्हा नवरा चुकतोय आणि केव्हा मी त्याला असं टोचते. ते कोकणामध्ये पराणी असते. ते बैलगाडी चालवताना इकडे आमच्याकडे साताला आसूड असतो, ते असं टोक असतं आपण त्याला, ते असं करायचं. तसं वाटच बघते. अवघड आहे. काय मग ते म्हणजे आणा तिथेच हात आहे का? काय तुम्ही ठेवता कुठे बघ. अगं म्हणलं ते कोपऱ्याला जाऊन बसलं, तसं हे सुद्धा इतकं कोपऱ्याला जाऊन बसलंय.
हृदयाच्या अशा कोपऱ्याला जाऊन बसलंय की सगळे श्रुती स्मृती वेद शास्त्र सगळ्यांनी हात घालून कोट उलटे सुद्धा केले, पण ते असं जाऊन बसलंय की शेवटच्या वेळेला दुसऱ्यांना कळतं की ती सत्ता याला सोडून गेली, पण याला शेवटपर्यंत कळत नाही की पुढिलांची दृष्टी चोरीजे, हा दृष्टी बंद निपजे परी नवल लाघव तुझे, जे आपण पे चोरी. आपण पे म्हणजे आत्मसत्ता आपल्याला चोरून कशी राहिली आहे हे कळण्याकरता मग मोठा मजा आहे बघा, आहे की नाही. म्हणून केवढं तरी मोठं तुकोबारायचं प्रमाण, त्याच्यावर पुलंचं नाटकसुद्धा झालं. तुझा आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. मी एक तुम्हाला सांगतो, आपण जागा चुकत नाही पण सापडत नाही. बोलणं कळलं का? जागा चुकत नाही, इथेच आहे सर्वांच्या त्याचीच ओवी आहे ना, काय मी लिहिली आहे का? सर्वस्व चाहम हृदय सन्निविष्ट, कुणाचा श्लोक आहे? त्यांनीच दिलंय. सर्वांच्या आहे पण ते बरोबर स्थान सापडत नाही. काही काही डॉक्टरांनी ऑपरेशनसुद्धा केली, असं फाडूनसुद्धा बघितलं वाढवं, पण ते कुठे दिसलं नाही. दिसलं नाही. ती दिसण्यासारखी वस्तूच नाही. फक्त कानाला स्टेथिस्कोप लावावा, ठोका ऐकावा त्याचा, ठॉक 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 ठॉक. ज्या अर्थी ठोका येतोय त्या अर्थी ठोका टाकणारा तिथेच बसलाय, एवढं समजून घ्यावं. जास्ती डोकं फोड करून घेऊ नये. सिद्ध तत्व ज्याच्यात आहे तो प्रत्येक पुरुष सिद्धच आहे. माझं बोलणं कळलं का? इथे जिवंत आहे हा तुमचा सिद्धपणा आहे. काय पूर्तता करायची आहे? सिद्ध आहे ना जिवंतपणा. मग जिवंतपणा म्हणजे चैतन्य, म्हणजे तुमचं जीवन हे चैतन्याचा आविष्कार आहे. आणखीन काय सिद्ध तत्व आहे? सिद्ध पुरुष या शब्दाचा अर्थ ज्याला त्याची प्रतीती आहे तो सिद्ध पुरुष. बाकी सिद्ध आहेत सगळे, कोण असिद्ध आहेत नाही का? पण उगीचच माणसानं काहीतरी पण त्यांना सुद्धा असं कोणीतरी भेटलं की मग पुन्हा प्रश्न विचारत नाहीत. ते म्हणले हे मला वाटलं नव्हतं तुम्ही असं उत्तर द्याल. ते म्हणले मलाही वाटलं नव्हतं तुम्ही असे भलते सलते प्रश्न विचाराल, नाही का? माणसं की नाही कुठेतरी टपलेली असतात. तर माझ्यावरची गोष्ट सांगतोय, म्हणजे साधू संतांवर माणसं किती बारकाव्याने टपलेली असतात ते बघा. मी लहानच होतो आणि असा 3-4 वर्षाचा होतो. याला साक्षीदार आपले ज्ञानाजी रानडे आहेत. ही गोष्ट त्यांनीच मला सांगितली. जेव्हा 3-4 वर्षाचा होतो मी जवळ गेलो. बरं, एकुलता एक नातू. जवळ गेल्यावर माझा घेतला, मुका घेतला त्याने, नाही का? तर तिथे खवचट होतं एक बसलेलं. काय म्हणले दादा महाराज नातवाचा मुका घेत आहे? ते म्हणले मुका बिका घेत नाही, माझी ज्ञानेश्वरी त्याच्या तोंडात टाकतोय. खलास. जसं शब्द वाणी आल्यावर उत्तर, माझी ज्ञानेश्वरी त्याच्या तोंडात टाकतोय. येतो म्हणले जा. नीट लक्षात ठेवा, परमार्थाला येत असताना ऐकायचं, मन निर्मळपणाने ऐकावं. प्रत्येक कृतीकडे निर्मळपणाने बघावं, तेव्हा आनंद भोगतो. असा डाव करत होते आम्ही लहानपणी बघितला. ते एक गाई ठेवलेली होती, तिच्यावर असं कवर घातलेलं होतं. मग ते पोरगा असं इकडून गेल्यासारखं जायचं आणि तोंडातून बाहेर पडल्यासारखं दाखवायचं. आम्ही अशी बघत बसायचो. मोठं झाल्यावर कळलं की हे कधी शक्य नाही कोणाच्या बाला सुद्धा. पण त्यावेळेला आम्हाला खरं वाटलं ना. मग आम्हाला सांगितलं हो ही नजरबंदी आहे, ह्याच्यात खरं खोटं काही नाही, ही जादू आहे. म्हणून जगातले किती जादूगार मोठे आहेत मला माहिती नाही, पण हा जगातला मोठ्यातला मोठा जादूगार आहे. एवढा मोठा जादूगार की त्यांनी अशी जादू करून टाकलेली आहे तुम्हाला. हो, माफ करा मला, देवाला जाता देवाची पूजा करता पण 100% आहे असं कधीच वाटत नाही. खोटं बोलायचं नाही. काय देवाला, हे बघा, देवाला का जाता? भीतीपोटी जाता, याने वाईट करू नये म्हणून. काय देवाला जाता म्हणजे काय श्रद्धेने जाता असं काय? हे बघा गंमत बघा, देवापुढे उभं राहतात. आता आमच्या गिरगावामध्ये आमच्या पुढे मारुतीचं देऊळ आहे. असं आम्ही जातो येतो कधीतरी,
आता काही प्रसंग कमी येतो, पण तेव्हा जाताना एखादा उभा राहतो. पूर्वी माझे काळाराम मंदिरला प्रवचन असायचे. तिथे उभा राहिलो, तो उभा राहिला असा का, मी त्याचा हात धरला. म्हटलं वा मारतो, हात का धरला? म्हटलं एकदाच पाप करून घेणं, रोज थोबाडीत का मारून घेतोयस? अरे रोजच्या रोज थोबाडीत मार म्हणजे काय? म्हणजे हे ठरलेलं कित्ता आहे तुझा, इथून खाली उतरलं की पाप करायचं आणि दुसऱ्या दिवशी असं करायचं की पाप सुटलं. नाही म्हटलं मला तरी कुठे आहे, सगळे असं असं करतात म्हणून मी करतो. मी म्हटलं मूर्खा, आयुष्य गाल सुजेल मारून मारून, दुसऱ्याचे तरी मार, आनंद तरी भेटेल. स्वतःच्या काम मारून घेतोयस. उगीच स्वतःच्या थोबाडीत मारून घेतो, स्वतःच्या काम मारतोस, मार ना, आनंद तरी भेटेल. इथे तुझे मारून तुलाच लागतंय. लक्षात घे, हे असंच आहे. आगविया चोरिया काय लिहिलंय बघा, आपुल्या हातात चोरी आपणची. आपल्या ठिकाणीच आपण चोरून राहिलोय.